विमानाचा ब्लॅक बॉक्स म्हणजे काय तर एक असं उपकरण जो कोणत्याही आपत्तीमध्ये सत्य जतन करण्यासाठी बनवला जातो। तो साधा बॉक्स नसतो, स्टील आणि टायटॅनियमच्या मजबूत कवचात बंदिस्त, सुमारे 1100 डिग्री सेल्सिअस तापमान एक तास सहन करण्याची क्षमता असलेला आणि म्हणूनच विमानाच्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शेपटीच्या भागात म्हणजेच टेल सेक्शनमध्ये बसवला जाणारा। शेपटीतच का? कारण एकच, अपघात झाला तरी सत्य जिवंत राहिलं पाहिजे। पण आता समोर आलेली माहिती अनेक प्रश्न निर्माण करते। अजितदादांचा विमान अपघात झाला आणि अपघातानंतर विमानाचा मागचा भाग मोठ्या प्रमाणात सुस्थितीत दिसत असताना अशी बातमी समोर येते की ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेत सापडला आणि डेटा रिकव्हरीसाठी तो परदेशात पाठवला जाणार आहे। इथंच निर्माण होतो मोठा प्रश्न, जो भाग आगीत नष्ट झालेला नाही, जो पूर्णपणे चक्काचूर झालेला नाही, तिथं असलेला डिझास्टर प्रूफ ब्लॅक बॉक्स इतका जळाला कसा? हे केवळ योगायोग आहे का की यामागे काही तांत्रिक विसंगती दडली आहे? राजकीय वर्तुळातही आता प्रश्न उपस्थित होत आहेत। रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांनी या तांत्रिक मुद्द्यांवर सातत्याने प्रश्न उपस्थित केलेत। मात्र दुसरीकडे विमान वाहतूक क्षेत्राचा मोठा अनुभव असलेले प्रफुल्ल पटेल, तसेच सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे या गंभीर विषयावर मौन बाळगताना दिसतात। विशेषतः विमान वाहतूक मंत्रालयाचा दांडगा अनुभव असलेले प्रफुल्ल पटेल यांना जळालेल्या ब्लॅक बॉक्सच्या दाव्याबद्दल शंका का वाटू नये? ही शांतता नेमकी काय दर्शवते? हा केवळ दुर्दैवी अपघात आहे की काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न? सत्य काय आहे हे अधिकृत चौकशी अहवालानंतरच स्पष्ट होईल। पण जोपर्यंत तांत्रिक प्रश्नांची स्पष्ट उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत संशयाचं सावट कायम राहणार हे नक्की। कारण विज्ञान सांगतं, ब्लॅक बॉक्स सत्य जपण्यासाठी बनतो आणि जर तोच जळालेला सापडत असेल तर प्रश्न विचारले जाणं स्वाभाविक आहे। म्हणूनच आज गरज आहे पारदर्शक चौकशीची, निर्भीड उत्तरांची आणि सत्य जनतेसमोर आणण्याची। आपण काय विचार करताय? ही केवळ तांत्रिक बाब आहे की काहीतरी अधिक गंभीर? आपलं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि ऑनलाईन नेताला सबस्क्राईब करायला विसरू नका।